नमस्कार. आता बरेच जिल्ह्यांचे पेपर झाले आणि पेपरला जे प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न एक्सपेक्टेड होते, कारण ते प्रश्न आपण 60 डेज चॅलेंजमध्ये आणि PYQ सिरीजमध्ये कव्हर केले होते. आता मी बऱ्याच वेळा तुम्हाला इतकं कॉन्फिडेंटली का सांगते की PYQच रिपीट होतं, ह्याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो किंवा हा प्रश्न येणारच. कारण मी जेव्हा माझी पोलीस भरती होती त्यावेळेस मी अशाच प्रकारे अभ्यास केला होता. मी सगळ्या जिल्ह्यांचे PYQ कव्हर केले होते आणि 3 ते 4 महिन्यातच माझा रिटर्नला 94 स्कोर आला होता. एवढंच नाही तर मी ही स्ट्रॅटेजी वापरून तुम्हाला मी पहिल्यापासून सांगते की ही स्ट्रॅटेजी वापरून मी फक्त हीच एक्झाम नाही तर ऑफिसर पर्यंतची एक्झाम मी पास केली आहे. तसेच बघा, माझ्याकडे कुठलीही टीम नाहीये जे की मला रेडीमेड क्वेश्चन देईल आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट शिकवेन. तर मी काय करते की मला स्वतःला त्याचा पूर्ण स्टडी करावा लागतो, त्याचे नोट्स काढावे लागतात, त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ह्याच्या मागे त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले ह्याचा मला सगळा अभ्यास करावा लागतो, सगळं ॲनालिसिस करावं लागतं आणि मग मी तुम्हाला ते क्वेश्चन दाखवते, ते मी तुम्हाला शिकवते. त्याच्यामुळे मी तुम्हाला खूप कॉन्फिडेंटली सांगते की बघा, हा प्रश्न 100% विचारणार, तो प्रश्न 100% विचारणार आणि तसे प्रश्न विचारले गेले आहेत. त्याच्यामुळे प्रश्न कुठून आले होते आणि पेपर कसा आला होता. तर आतापर्यंत जे आपली 60 डेज चॅलेंजची सिरीज झाली आहे आणि PYQ मध्ये मी जे क्वेश्चन्स विचारले होते, जे मी तुम्हाला सांगितले होते की हे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, तर तिथून प्रश्न विचारले गेले होते. तसंच बघा, मी खूप अगोदर म्हणजे एक जवळपास 4-5 महिन्यापूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता की पेपर कसा सेट होतो, एक्झामिनरचा माइंडसेट कसा असतो, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय. तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि माझी स्ट्रॅटेजी कशी होती, मी कशा प्रकारे अभ्यास केला, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता नेक्स्ट येणाऱ्या एक्झामची स्ट्रॅटेजी. आता ज्या मुलांचा पेपर राहिलेला आहे त्यांच्यासाठी एकदम गोल्डन चान्स आहे, कारण पेपर तुमच्या समोर आहे. जेवढे पेपर झालेले आहेत त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज येणार आहे की तुमचा पेपर कसा सेट होणार आहे. कारण आता तुम्हाला कळलंय की पेपर कशा प्रकारे सेट होतोय, कशावर जास्त भर दिला आहे, पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित त्याचा अनालिसिस करायचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता जे झालेले क्वेश्चन पेपर आहेत ते घ्यायचेत, ते सगळे सॉल्व्ह करायचेत. एक ना एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, व्यवस्थित प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे, प्रत्येक ऑप्शन समजून घ्यायचे. सोबत तुम्हाला आपले 60 डेज चॅलेंजचे व्हिडिओज बघायचे. मग तुम्ही रिझनिंग, मॅथ्स ते बघू नका, पण GK, GS, करंट अफेअर्स हे व्यवस्थित सगळे व्हिडिओ पुन्हा एकदा बघायचे. तसेच PYQ. आता बघा, बऱ्याच जिल्ह्यांचे म्हणजे ह्या जिल्ह्यांचे त्या जिल्ह्याला ॲज इट इज प्रश्न विचारलेत आणि जसं मी पहिल्यापासून सांगत आले की हेच प्रश्न फिरून विचारतात. आता रायगडचे आणि पालघरचे आपण पेपर घेतले नव्हते, पण त्या मुलांचे मला फोन आले की मॅडम, तुम्ही बरोबर सांगितलं होतं की सगळ्या जिल्ह्यांचे PYQ करायचे, तुम्ही आमचा जिल्हा घेतला नाही, पण आम्ही सगळ्या जिल्ह्यांचे PYQ केले होते आणि त्या जिल्ह्यांचे PYQ जे तुम्ही घेतले होते ते सगळे प्रश्न, करंट अफेअर्सचे प्रश्न आमच्या जिल्ह्याला विचारले होते. त्याच्यामुळे आता येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचंय की जेवढे आपले PYQ झालेले आहेत ते सगळे PYQ करायचे आहेत कंपल्सरी. जे मी तुम्हाला करंट अफेअर्सचे जे नोट्स दिले आहेत ते पुन्हा एकदा बघून काढा, एकदम तोंडपाठ करा. तुम्हाला 100% तुमचा स्कोर 90च्या पुढे जाणार म्हणजे जाणारच. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझी कुठली टीम नाहीये, मी एकटी हे सगळं करते. तर मी हे 4-5 महिन्यापासून इतकी ह्याच्यामध्ये ऑक्युपाईड आहे, एवढी बिझी आहे. तुमचे 60 डेज चॅलेंज झाले, त्याच्यानंतर मी आपली PYQ सिरीज चालू केली. तर ना मी त्याच्यामध्ये एक्सरसाइज केली, ना स्वतःकडे लक्ष दिलं, पुरेशी झोप नाही. तर मी 15-20 दिवस झाले मी एवढी आजारी आहे की अजूनही त्याची रिकव्हरी सुरूच आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लेखीचा पेपर आपल्या हातात येतो, घाबरायचं नाही, गोंधळायचं नाही, टेन्शन तर अजिबात घ्यायचं नाही. आपली स्टुडंट आहे प्रज्ञा म्हणून, तिला ग्राउंडला इतके छान मार्क आहेत, ती पोलीस होणार 100%. पण काय झालं की पेपर हातात आला, तिला घाम वगैरे फुटायला लागला, तिला भीती वाटायला लागली, तिला गोल कसा करायचा तिचा हात पण चालेना. मग हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी म्हणजे मला थोडं वाईट वाटलं. घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. ज्या पद्धतीने तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह करता, ज्या पद्धतीने तुम्ही घरी बसून PYQ सॉल्व्ह करता, तसा माइंडसेट ठेवा की मी घरीच आहे, मला एकदम बिनधास्त टेन्शन फ्री पेपर द्यायचा आहे, माझ्या अवतीभोवती कोण नाही. असे 1.5 तास तुम्हाला पेपर द्यायचा आहे व्यवस्थित. काहीही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल, फक्त घाबरायचं नाही. आता झालेले जे पेपर आहेत त्याचा अनालिसिस मी लवकरच घेऊन येईल आणि नेक्स्ट म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आणखी तयारी करायची आहे आणि अजूनही त्याच्यावर कसे प्रश्न बनू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर चांगला अभ्यास करा आणि व्यवस्थित झालेल्या पेपरचा अनालिसिस करा.